मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात अशा अनेक भाऊ बहिणींच्या जोड्या झाल्या ज्यांनी चित्रपट क्षेत्रात काम करून आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय। आज आम्ही अशाच काही मराठीतील भावंडांची यादी सांगणार आहोत ज्यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवली। चला तर व्हिडिओ सुरू करूया। चंद्रकांत आणि सूर्यकांत मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात गाजलेली भावंडांची जोडी म्हणजे चंद्रकांत सूर्यकांत। या दोन भावांनी अनेक हिट मराठी चित्रपट केले। मराठी चित्रपट सृष्टीत 1950 ते 60 सालचा एक काळ असा होता की या भावंडांशिवाय मराठी चित्रपट चालत नसत। दोघा भावांनी तब्बल 14 सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केले। दोन्ही भावांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका अजरामर झाल्यात। चंद्रकांत यांचे गनिमी कावा, मल्हारी मार्तंड, ज्योतिबाचा नवस हे चित्रपट गाजले, तर सूर्यकांत यांचे वारणेचा वाघ, मोहितेंची मंजुळा, राणी येसूबाई हे चित्रपट गाजलेल्या दोन भावांनी अनेक वर्ष मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य केले होते। संध्या आणि वत्सला देशमुख ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम आणि वत्सला देशमुख या दोघी बहिणींनी अनेक चित्रपटात काम केले। वत्सला देशमुख या अभिनेत्री रंजना यांच्या आई आहेत। त्यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले। त्यांचे देवघर, नवरंग, झुंज हे चित्रपट गाजले, तर त्यांची लहान बहीण संध्या या व्ही शांताराम यांच्या पत्नी आहेत। संध्या यांनी अनेक हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका निभावली। 1950 ते 60च्या दशकात त्या हिंदीतील प्रमुख अभिनेत्री होत्या। मराठीत त्यांचा पिंजरा आणि चंदनाची चोळी, अंग अंग जाळी हे चित्रपट तुफान चालले। जयश्री टी आणि मीना टी जयश्री टी म्हणजे जयश्री दळपदे आणि मीना टी म्हणजे मीना दळपदे या बहिणीसुद्धा अभिनेत्री आहेत। जयश्री टी यांनी अनेक हिंदी, मल्याळम, तामिळ आणि गुजराती चित्रपटात कामे केली आहेत। आपलेच जात आणि आपलेच ओठ, धर्मकन्या हे त्यांचे मराठी चित्रपट गाजले। योच नवरा पाहिजे या दादा कोंडके यांच्या चित्रपटात जयश्री मुख्य अभिनेत्री होत्या, तर मीना टी यांनी प्रामुख्याने हिंदी चित्रपटात काम केले। या दोघी बहिणी मराठी अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या मावशी आहेत। पद्मिनी कोल्हापुरे, शिवांगी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे पद्मिनी कोल्हापुरे, शिवांगी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे या तीन बहिणींनी अभिनय क्षेत्रात खूप नाव कमवले। पद्मिनी कोल्हापुरे यांनी लहानपणापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती। 80च्या दशकात त्या आघाडीच्या हिंदी अभिनेत्री होत्या। त्यांनी चिमणी पाखरं, प्रवास, मंथन यासारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले, तर शिवांगी कोल्हापुरे यांनी काही मोजक्या हिंदी चित्रपटात अभिनय केलाय। सुप्रसिद्ध हिंदी अभिनेत्री श्रद्धा कपूर ही शिवांगी यांची मुलगी आहे। ह्यांच्यातील सर्वात छोटी बहीण तेजस्विनी कोल्हापुरे ह्याने सुरुवातीला मॉडेल म्हणून काम केले, नंतर त्यांनी अनेक चित्रपटात छोटे मोठे रोल केले आहेत। वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर आणि वंदना गुप्ते या दोघी बहिणींनी मराठी सिनेसृष्टीत प्रचंड नाव कमवले। सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा ह्यांच्या या मुली आहेत। दोघी बहिणींनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले। भारती आचरेकर ह्यांचे अर्धांगी, सनई चौघुडे, वळू हे चित्रपट गाजले, तसेच त्यांच्या वागळे की दुनिया, लापतागंज, चिडियाघर या मालिका गाजल्या, तर वंदना गुप्ते ह्यांचे पसंत आहे मुलगी, लपंडाव, पछाडलेला, डबल सीट आणि बाई पण भारी देवा हे चित्रपट खूप चालले। शुभा खोटे आणि विजू खोटे या भाऊ बहिणींच्या जोडीने अनेक वर्ष सिनेमा क्षेत्रात काम केले। अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात या भावंडांनी कामं केली आहेत। विजू खोटे यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट मिळून तब्बल 450 सिनेमांमध्ये काम केले, तर शुभा खोटे यांनी 100पेक्षा जास्त सिनेमे केलेत। शुभा खोटे यांचे ससुराल, सीमा, संजोत हे सिनेमे गाजले, तर विजू खोटे यांचे शोले, अंदाज अपना अपना, कर्ज हे सिनेमे गाजले। रेखा कामत आणि चित्रा नवाथे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत आणि चित्रा नवाथे या सुद्धा बहिणी आहेत। लाखाची गोष्ट या एका चित्रपटातून या दोघी बहिणींनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं। चित्रा नवाथे यांनी गुळाचा गणपती, देवबाप्पा, मोहितेंची मंजुळा, पोटाची पायरी अशा अनेक नावाजलेल्या सिनेमांमध्ये नायिका म्हणून काम केलं, तर रेखा कामत यांचे गृहदेवता, कुबेराचे धन, गंगेत घोडे न्याहाले, मी तुळस तुझ्या अंगणी, माझी जमीन, अगबाई अरेच्छा हे चित्रपट गाजले। नेताजी पालकर आणि जगाच्या पाठीवर चित्रपटात रेखा कामत यांनी जबरदस्त लावणी सादर केली होती। भालजी पेंढारकर, बाबूराव पेंढारकर आणि मास्टर विनायक मराठी चित्रपट सृष्टीचे 3 खांब म्हणून हे 3 भाऊ ओळखले जातात। डायरेक्टर म्हणून भालजी पेंढारकर यांनी नेताजी पालकर, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, मोहितेंची मंजुळा, मराठा तितू का मिळवावा, साधी माणसं यांसारखे एकापेक्षा जबरदस्त सिनेमे बनवले। बाबूराव पेंढारकर यांनी आपल्या छोट्या भावाच्या म्हणजे भालजी यांच्या अनेक चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम केले।
अयोध्येचा राजा, माया मच्छिंद्र, नवरंग, श्यामची आई यांसारख्या 70 चित्रपटात त्यांनी अभिनय केलाय. या दोघांचे छोटे भाऊ मास्टर विनायक हे जबरदस्त अभिनेते आणि डायरेक्टर होते. अभिनेते म्हणून लपंडाव, संगम, धर्मवीर, सिंहगड अशा अनेक चित्रपटात काम केले, तर डायरेक्टर म्हणून सुभद्रा, देवता, लग्न पहावे करून सारखे अनेक सुपरहिट चित्रपट बनवले. सुप्रसिद्ध अभिनेत्री नंदा ही यांची मुलगी आहे. उषा चव्हाण आणि रजनी चव्हाण. उषा चव्हाण ह्यांच्याप्रमाणेच त्यांची बहीण रजनी चव्हाण ह्यांनी देखील अनेक चित्रपटात काम केलंय. उषा चव्हाण ह्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या, मात्र विनोदी अभिनेते दादा कोंडके ह्यांच्यासोबत केलेल्या भूमिकांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. दादा कोंडके ह्यांच्यासोबत केलेले आली अंगावर, रामराम गंगाराम, पांडू हवालदार, पळवा पळवी सारखे अनेक चित्रपट प्रचंड गाजले. त्यांची बहीण रजनी चव्हाण ही देखील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. रजनी चव्हाण यांनी कलावंतीण, तूच माझी भाग्यलक्ष्मी, लक्ष्मी, बायको असावी तर अशी अशा अनेक मराठी चित्रपटात छोटे मोठे रोल केले. निवेदिता जोशी आणि मिनल परांजपे. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री निवेदिता जोशी ह्यांची बहीण मिनल परांजपे यासुद्धा अभिनेत्री आहेत. एव्हरग्रीन अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या निवेदिता जोशी सराफ ह्यांची सुरुवात झाली होती ती बालकलाकार म्हणून. त्यानंतर दूरदर्शन, बाल रंगभूमी, व्यावसायिक नाटकांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या. धूमधडाका, दे दणादन, अशी बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, किस बाई किस, माझा छकुला हे त्यांचे चित्रपट गाजले. तर त्यांची बहीण मिनल परांजपे यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली असली तरी त्यांनी अभिनयाचा छंद देखील जोपासलाय. अरण्यक या नाटकात त्यांनी कुंतीची भूमिका साकारली होती. तसेच ध्यास पर्व या चित्रपटात देखील त्या एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. 2019 सालच्या झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. लक्ष्मीकांत बेर्डे आणि रवींद्र बेर्डे. सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचे रवींद्र बेर्डे हे मोठे भाऊ आहेत. या दोघा भावांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलंय. विनोदाचे बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 1985 ते 2000 या कालावधीत मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. या काळात त्यांनी धूमधडाका, धडाकेबाज, थरथराट, अशी बनवा बनवी, झपाटलेला, एकापेक्षा एक, माझा छकुला यांसारखे अनेक सुपरडुपर हिट सिनेमे दिले. तर त्यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमात कामं केली. हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, झपाटलेला, भूताची शाळा, गंमत जम्मत, एक गाडी बाकी अनाडी, खतरनाक यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार अभिनय केलाय. त्यांनी जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केलंय. तर या होत्या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज भावंडांच्या जोड्या, ज्यांनी चित्रपट क्षेत्रात काम करून आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय, ज्यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवली. तर कोणती जोडी इथे नमूद करायची राहिली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.